नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना तुमच्याकडून ज्या चुका झाल्या असतील तर ते आता तुम्ही एडिट करू शकता। त्या चुका तुम्हाला आता दुरुस्त करता येणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना पती नाही, वडील नाही किंवा विधवा असतील किंवा घटस्फोटित असतील अशा महिलांसाठी सुद्धा नवीन ऑप्शन वेबसाईटवरती आलेला आहे। तर आता या नवीन पद्धतीने या लाडक्या बहिणीची ई केवायसी कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात। तर यामध्ये पहा ladkibaheen.maharashtra.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला यायचे आहे। यामध्ये पहिल्याच वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। तर तुमच्या समोर असा पेज ओपन होणार आहे। यामध्ये पहा ई केवायसी प्रक्रिया राबवत असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई केवायसी करताना ज्या चुका झाल्या असतील अशा लाभार्थ्यांसाठी किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तर या पेजला आपल्याला सर्वप्रथम क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर त्यानंतर पहा तुमच्या समोर असा पेज ओपन होणार आहे। यामध्ये सर्वप्रथम आपल्याला लाभार्थ्याचा आधार क्रमांक यामध्ये टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर हा दिलेला कॅप्चा या बॉक्समध्ये भरून आपल्याला मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला OTP पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही यावरती क्लिक करा तर तुमच्या समोर असा ऑप्शन येणार आहे। यामध्ये तुम्हाला 6 अंकी OTP जो काही आपला OTP आहे तो आधार लिंक असलेल्या मोबाईलवरती आलेला OTP आपल्याला या बॉक्समध्ये टाकून खाली सबमिट करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा ऑप्शन येणार आहे। यामध्ये पहा हा पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन दाखवण्यात आलेले आहे। यामध्ये पहा पहिला आहे विवाहित आणि दुसरा आहे अविवाहित। तुम्ही विवाहित असाल तर विवाहितवरती क्लिक करा आणि अविवाहित असाल तर या 2 नंबरच्या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। तर आपण विवाहितवरती क्लिक केल्यानंतर परत तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होणार आहे। यामध्ये पहा पती हयात आहे, 2 नंबरला आहे पतीचे निधन झालेले आहे व 3 नंबरला आहे घटस्फोटित। तर यापैकी तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर आपण पती हयात आहेत या ऑप्शनवरती क्लिक केलं तर आपल्या समोर एक नवीन पेज ओपन होणार आहे। ज्यामध्ये आपल्याला पतीचा आधार क्रमांक विचारणार आहे। आपल्या पतीचा आधार क्रमांक यामध्ये टाकून हा दिलेला कॅप्चा आपल्याला या बॉक्समध्ये भरून घ्यायचा आहे आणि मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। तुमच्या पतीच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असणार आहे त्या लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाणार आहे। पर तो OTPचा ऑप्शन तुम्हाला ओपन होणार आहे। तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि खाली सबमिट करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। जसे तुम्ही यावरती क्लिक कराल नवीन पेज ओपन होणार आहे। ज्यामध्ये तुमच्या पतीचे नाव यामध्ये दाखवणार आहे। त्यानंतर तुमचा जात प्रवर्ग विचारला जाईल। तुमचा जात प्रवर्ग जो असेल तो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तुमचा जात प्रवर्ग जो असेल तुम्हाला यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये दाखवण्यात आलेला आहे। जो जात प्रवर्ग असेल तो तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर पहा सर्वात महत्त्वाचे म्हणजे 2 ऑप्शन दाखवण्यात आलेले आहे। पहिल्या ऑप्शनमध्ये काय सांगण्यात आलेले आहे पहा की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा नाही। 2 ऑप्शन देण्यात आलेले आहे। तर कार्यरत नाही यामध्ये जर का कार्यरत नसेल तर यामध्ये आपल्याला नाही करायचे आहे आणि असेल शासकीय नोकरीला कोणत्या असेल तर आपल्याला आहे वरती क्लिक करायचे आहे। तर आपल्याला शक्यतोवर नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर 2 नंबरला आहे बी मध्ये की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्ती वेतन घेत। तर यामध्ये सुद्धा आपल्याला नाही या ऑप्शनवरती सिलेक्ट करायचे आहे। म्हणजे दोन्हीही ऑप्शन आपल्याला यामध्ये नाही वरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर पहा या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। ज्यामध्ये उपरोक्त अनुक्रमांक A व B मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाई पात्र राहील असे यामध्ये सांगण्यात आलेले आहे। आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करून घ्यायचे आहे आणि खाली सबमिट करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक कराल तर यामध्ये पहा तुमची ई केवायसी सक्सेस झाल्याचा मेसेज तुम्हाला दाखवणार आहे। तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। म्हणजे तुमची ई केवायसी आता ही पूर्ण झालेली आहे। तुम्हाला ई केवायसी पुन्हा करण्याची गरज ही असणार नाही। त्यानंतर ज्या काही घटस्फोटित महिला असतील, ज्या विधवा महिला असतील, ज्या अविवाहित महिला असतील त्यांची केवायसी कशी करायची ते आपण पाहूयात। परत आपल्याला वेबसाईटवरती आपल्या मेन पेजवर यायचे आहे आणि आपल्याला या पहिल्याच ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल। परत आपल्याला या ठिकाणी लाभार्थ्याचा आधार क्रमांक आणि हा कॅप्चा भरून घ्यायचा आहे आणि मी सहमत आहे वरती क्लिक करून OTP पाठवावरती क्लिक करायचे आहे। परत आपल्याला एक OTP येणार आहे। एक OTP आपल्याला या बॉक्समध्ये टाकून सबमिट करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर
या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन दाखवण्यात आलेले आहे, विवाहित आणि अविवाहित. तर आपण विवाहित महिलेची केवायसी कशी करायची पाहिलेली आहे. तर अविवाहित महिलेसाठी आपल्याला सिलेक्ट करायचे आहे अविवाहित या ऑप्शनवरती. त्यानंतर पहा अविवाहितवरती क्लिक केल्यानंतर असा पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे. यामध्ये पती हयात, पतीचे निधन झालेले आहे आणि घटस्फोटित आहे, जो काही ऑप्शन असेल तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर आपण यामध्ये पतीचे निधन झालेले आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर असा पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे. यामध्ये पहा सर्वप्रथम पतीचे नाव यामध्ये दाखवणार आहे. त्यानंतर आपला जात प्रवर्ग, जो काही आपला जात प्रवर्ग असेल तो आपण परत या ठिकाणी डिटेलमध्ये दाखवण्यात आलेला आहे. तो आपला जात प्रवर्ग सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य कायम कर्मचारी आहे किंवा नाही, तर आपल्याला यामध्ये नाहीवरती क्लिक करायचं आहे. बी मध्ये सुद्धा आपल्याला माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा सरकारी विभागामध्ये आहेत किंवा नाही, यामध्ये सुद्धा आपल्याला नाहीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा यामध्ये दोन ऑप्शन दाखवण्यात आलेले आहे. माझे पती हयात नसून पती मृत्यू दाखल्याची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31/12/2025 पर्यंत जमा करेल. यामध्ये पहा तुमच्या पती हयात नसतील तर त्यांचा मृत्यूचे प्रमाणपत्र जे काही झेरॉक्स असेल ती तुम्हाला आपल्या संबंधित जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये 31/12/2025 पर्यंत जमा करायचे आहे. त्यासाठी आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर 2 नंबरला पहा उपरोक्त अनुक्रमांक 1 व 2 म्हणजे ए व बी मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील या बॉक्सवरती सुद्धा आपल्याला क्लिक करायचे आहे. या दोन्ही बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर खाली नोंदमध्ये पहा काय महत्त्वाची माहिती सांगण्यात आलेली आहे. पती वडील हयात नसल्याचे किंवा घटस्फोटित असल्याचे संबंधित पुरावे लाभार्थ्यांनी दिनांक 31/12/2025 पर्यंत अंगणवाडी सेविकांकडे सादर न केल्यास संबंधित लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणित मानले जाणार नाही आणि ई-केवायसी अपूर्ण समजले जाईल. पहा 31/12/2025 पर्यंत अंगणवाडी सेविकांकडे जर का तुम्ही हे डॉक्युमेंट दिले नाही तर तुमची ई-केवायसी ही प्रमाणित झाली म्हणून समजले जाणार नाही. तुमची ई-केवायसी ही अपूर्ण आहे असे या ठिकाणी समजले जाणार आहे. तर आपले ई-केवायसी करण्यासाठीचे जे काही डॉक्युमेंट लागणार आहे ते प्रमाणपत्र, ते झेरॉक्स तुम्हाला आपल्या अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचे आहे. त्यानंतर खाली आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे. जसे तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक कराल तर या ठिकाणी पहा तुम्हाला सक्सेसचा मेसेज येणार आहे. तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. म्हणजे तुमची ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे. तर आता तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत आपल्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे जे काही मृत्यू प्रमाणपत्र असेल, जे काही घटस्फोट झालेलं जे काही प्रमाणपत्र असेल ते तुमच्या अंगणवाडी सेविकांकडे द्यावं लागणार आहे. तरच तुमची ई-केवायसी ही प्रमाणित धरण्यात येणार आहे. तर आता आपली ई-केवायसी झालेली आहे की नाही हे कसे चेक करायचं आहे, त्यासाठी परत आपल्याला आपल्या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती यायचे आहे. पहिल्याच पेजला आपल्याला क्लिक करायचे आहे. परत यामध्ये आपल्याला लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे, कॅप्चा भरून घ्यायचा आहे, मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आणि OTP पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे. यामध्ये आपल्याला या आधार क्रमांकाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजे आपली ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे. तर अशा प्रकारे ज्यांना पती नाही, वडील नाही, घटस्फोटित आहे, ज्यांना दुरुस्ती करायची आहे किंवा ज्यांना केवायसी पुन्हा करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही केवायसी ही करू शकता. तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. आपल्या जास्तीत जास्त लाभार्थी महिलांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.